आज इथे आपण बघणार आहोत की मऊसूत चपाती कशी बनवायची। काही जणांना खूप तक्रार असते की चपाती मऊ होत नाही, टम्म फुगत नाही। तर आज इथे व्हिडिओमध्ये आपण पीठ मळण्यापासून ती चपाती बनवण्यापर्यंत पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे काही महत्त्वाच्या टिप्स तुमच्या मिस होणार नाहीत। इथे मी पीठ घेतलेलं आहे, हे पीठ चाळलेलं आहे। हे पीठ साधं लोकवण गव्हाचं आहे आणि हे पीठ आम्ही साध्या गिरणीवरती दळून आणलेलं आहे। इथे मीठ टाकूया। इथे थोडं थोडं पाणी घालून आपण इथे पहिल्यांदा पीठ मळून घेऊया। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही आपण चपाती बनवणार आहोत। जास्त काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे चपाती बनवण्यामध्ये, खूप सिंपल आहे। थोडं थोडं पाणी घालूया पुन्हा। सुरुवातीला जास्त पाणी न घालता हे पीठ मळायचं आहे, कारण आपल्याला हे नंतर थोडं थोडं मळून घ्यायचं आहे पीठ। जेव्हा तुम्ही पीठ मळला ना त्यावेळेला असं पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाणी व्यवस्थित घेता येतं पीठ मळण्यासाठी। आणि असं थोडं थोडं पाणी टाकायचं। ग्लासात किंवा तांब्यामध्ये पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात घ्यायचं नाही। छान असं थोडं थोडं पाणी घालून पीठ असं मळायचं आपल्याला। बघा, परातीला जे पीठ लागलेलं असतं ना, असं थोडं थोडं पाणी लागून सर्व असं परातीचं पीठ हे काढून घ्यायचं, म्हणजे एकसारखं हे पीठ सगळं मिक्स पण होतं आणि मळलं पण जातं छान। बघा, परातीला आपलं थोडं पण पीठ आता राहिलेलं नाही आहे। बघा, पीठ छान आता इथे मळून झालेलं आहे। एकदमही पातळ नाही मळलेलं आहे हे पीठ, थोडंसं मीडियम मळलेलं आहे मी। आता आपल्याला हे फक्त 5 मिनिटं भिजत ठेवायचं आहे पीठ। ह्याच्यावरती आपल्याला इथे तेल लावायचं आहे। हे तेल का लावायचं आहे, कारण आपण आता हे जे पीठ असं ठेवणार ना, जर हे 5 मिनिटं ठेवलं असं ना तर ह्याच्यावरती हे पीठ सुकत जातं, म्हणजे हे पिठाचा जो वरचा लेअर आहे ना हा सुकत जातो। हे वरचा भाग कडक होऊ नये आणि आपलं पीठ सॉफ्ट राहावं ह्याच्यासाठी हे तेल लावायचं आणि असं थोडंसं मळायचं। बघा, तेल सगळीकडे आता छान लागलं गेलेलं आहे। आणि एक असा गोळा करायचा आणि ह्याच्यावरती हे बाउल आपण झाकून ठेवूया। एक 5 मिनिटं फक्त इथे आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे। इथे तवा गरम करायला ठेवूया। चपाती लाटूसपर्यंत तवा इथे आपला छान गरम होईल। बघा, इथे पीठ छान भिजलंय, 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण ह्याची चपाती करूया। आता आपण ह्याची चपाती लाटून घेऊया। तुम्हाला जेवढा मोठा गोळा पाहिजे, तुम्हाला जेवढी मोठी चपाती करायची आहे तेवढा मोठा गोळा मळून घ्यायचा असा हातावरती, असा हातावरती मळून घ्यायचा। तुम्हाला जेवढी मोठी चपाती करायची आहे तेवढा मोठा गोळा तुम्ही हातावरती असा मळून घ्यायचा आहे। सुरुवातीला अशी छोटी पोळी लाटून घ्यायची। आता इथे बघा आपण तेल लावणार आहोत।
हे तेल असं सगळीकडे असं पसरून लावायचं. चपाती फुगण्यासाठी ही महत्त्वाची टिप्स आहे. आणि असं फोल्ड करायचं आणि इथे पण थोडंसं तेल लावून घ्यायचं. तुम्ही एक वेळा चपाती भाजताना तेल नाही लावलं तरी चालेल, पण इथं तेल लावायचं आणि असं फोल्ड करूया. आता पीठ लावून घेऊया. आणि हलक्या हाताने आपल्याला ही चपाती लाटायची आहे. बघा, चपाती लाटताना आहे ना अशी गोल फिरली पाहिजे. थोडंसं पीठ लावायचं. आणि अशी थोडी गोल करून झाली ना की कडेकडेने आपल्याला असं हे लाटून घ्यायचं आहे. ही चपाती लाटण्याची एक खास टिप्स आहे की जेव्हा तुम्ही पूर्ण अशी गोल चपाती लाटता ना पहिल्यांदा, त्याच्यानंतर तुम्हाला ही कडेकडेने अशी चपाती लाटायची आहे. म्हणजे काय होणार, तुमच्या ह्या ज्या कडा असतात की नाही बाजूने, त्या जाड राहत नाही. इथे मी अजून एका पद्धतीने तुम्हाला चपाती लाटून दाखवणार आहे. ज्यांना अशी घडी करून चपाती येत नाही ना, त्यांनी अशा पद्धतीने लाटली तरी चालेल. असं मध्यभागी जरासं प्रेस करायचं आणि असं गोल करून दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं. इथे मी अजिबात सुक्या पिठाचा वापर केलेला नाही आहे तेल लावल्याच्या नंतर. आणि हे फोल्ड करायचं बस. पीठ लावून घ्यायचं आणि पुन्हा अशी चपाती छान अशी लाटून घ्यायची. बघा, मेन चपाती लाटताना आहे ना अशी फिरली पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही चपाती लाटाल ना, तर तुम्ही कोणत्याही जगाचा नकाशा काढा, तुमची चपाती टम्म फुगल्याशिवाय राहणारच नाही. आता कडेकडेने लाटून घेऊया. बघा किती गोल चपाती लाटली गेलेली आहे. तवा छान तापलेला आहे. तव्यावर थोडंसं तेल घालून घेऊया. चपाती भाजताना कधीही गॅस फास्ट ठेवायचा. आता ही चपाती उलटूया. तेल लावून घेऊया. बघा, चपाती छान अशी फुगलेली आहे ही. बघा, चपाती छान अशी फुगलेली आहे ही.
बघा इथे अशा पद्धतीने आपल्या सगळ्या चपात्या करून झालेल्या आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. बघा किती सॉफ्ट आणि मस्त अशी चपाती इथे झालेली आहे. बघा इथे मी एक तुम्हाला चपाती दाखवते. त्याला बघा किती लेयर्स आलेले आहेत चांगले. बघा अशा पद्धतीने खूप सारी लेयर्स आलेले आहेत आपल्या चपातीला आणि चपाती ही खायला पण एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे.